नमस्कार. तर आपण नवीन विषयामध्ये आज बोलणार आहोत. तर आजचा विषय असा आहे की आपण जो लाईव्ह घेत असतो यूट्यूब चॅनलचा असू द्यात किंवा मग इन्स्टाचा असू द्यात किंवा फेसबुकचा असू द्यात, बऱ्याच प्रकारचे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. तिथे जर आपण लाईव्ह घेत असतो तर सावधान व्हा, निश्चिंत राहा. मी त्याबद्दल तुम्हाला सांगणारच आहे, कुठली काळजी घ्यायची त्याबद्दल. तर सर्वात पहिलं तर तुम्ही लाईव्ह घेताय, तुम्ही स्वतःचा घेताय ते ठीक आहे. स्वतःचा लाईव्ह घेण्यासाठी पण खूप नियम आहेत. त्याला कॉपीराईट पडतं किंवा कधी कधी चॅनल हॅक होतं, डिलीट होतं किंवा जीमेल येऊन काही दिवसासाठी लाईव्ह बंद होतं. हे तर तुम्हाला माहीतच असेल. नसेल माहिती तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो कंटिन्यू करा तुम्ही. तर आपण जॉईंट लाईव्ह घेत असतो तर त्याचे परिणाम कोणाकोणाला भोगायला लागतील. तर आपण जर जॉईन लाईव्ह घेत असतो, आपण आपला अकाउंट चांगल्या पद्धतीनं आणि आपल्याला मोनोपर्यंत घेऊन जायचं असेल, म्हणजे तो प्लॅटफॉर्म आपल्याला पैसे कमवणं इथपर्यंत घेऊन जर जायचं असेल तर आपण आपल्या लाईव्हवरती जॉईंट लाईव्ह घ्यायला नाही पाहिजे. कारण जॉईंट लाईव्ह घेतल्यावरती जो जॉईंट लाईव्ह घेईल त्याच्यासोबत जे अकाउंट आहे ते रेग्युलर पोस्ट करत आहे का, रेग्युलर लाईव्ह घेत आहे का, रेग्युलर त्याचा व्हिडिओ येत आहे का, आणि त्याचं अकाउंट जे आहे ते फेक ईमेल आय डीवरून बनवलेलं आहे का स्वतःच्या ईमेल आय डीवरून बनवलेला आहे का, त्याचंही अकाउंट आपल्याच अकाउंटसारखं पाहिजे, ग्रोथ करणारा. म्हणजे आपल्यासारखं जर यशाच्या पायरीनं जर ते अकाउंट चालणारं असेल तरच त्या जॉईंट अकाउंट घेणं गरजेचं आहे किंवा फायद्याचं आहे. अन्यथा एकाच. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपलं जॉईंट अकाउंट आहे आणि आपल्या अकाउंटवरती कोणीतरी आपल्यासोबत जॉईंट लाईव्ह घेत आहे तर त्याचे परिणाम म्हणजे एखाद्यानं म्यूट ठेवला, लहान मुलं बोलले, एकाचा कॉपीराईट झाला की दुसऱ्याचा येतो आणि ते गोष्ट कंटिन्यू होत असेल तर नक्कीच कॉपीराईट येणार आणि कॉपीराईटमधून तो क्लेम येणार. कॉपीराईट क्लेम येणार म्हणजे ते कायद्यात बसणार नाही, म्हणजे नियमामध्ये बसणार नाही. कायद्यात बोलली मी, नियमामध्ये बसणार नाही. त्याचे खूप नियम आहेत. आपल्याच अकाउंटवरती आपणच लाईव्ह घ्यायचा असतो. होस्ट असतात, दोन्ही बोलतात किंवा दोन्ही म्यूट करतात, दोन्ही कॅमेरा ऑन ठेवतात. त्यामुळे एकाचा तरी अकाउंटला धोका असतो. चॅनल मोनोपर्यंत पोहोचणार नाही किंवा डिमॉनिटाईज होऊ शकतं. याची तुम्ही काळजी घ्या. आपलं अकाउंट आहे तर नक्कीच आपण आपले व्हिडिओ टाका आणि आपला लाईव्ह घ्या. जॉईंट लाईव्ह घेणं त्याचा वॉच टाईम पण दोघांनाही मिळत नाही आणि एका चॅनलचा फटका नक्कीच दुसऱ्या चॅनलला बसतो. त्यामुळे सावध राहा. तुमचं चॅनल जर चॅनलची बदनामी नसेल होऊ द्यायची तर जॉईंट लाईव्ह घेऊ नका. चॅनलची बदनामी नसेल होऊ द्यायची तर जॉईंट लाईव्ह घेऊ नका. आणि कंटिन्यू करायचं असेल चॅनल तर जॉईंट लाईव्ह घ्यायची गरजच नाही. ऑडियन्स येतात, त्यांच्यासोबतच होस्ट म्हणून तुम्ही बोला. तुम्ही 2 होस्ट केले की त्यातलं एक चॅनल तरी डिमॉनिटाईज होतं किंवा मग डिलीट होतं किंवा हॅक होतं. त्यामुळे तुम्ही जॉईंट लाईव्ह घेणं टाळा. त्याचा वॉच टाईम पण भेटत नाही, व्ह्यूज पण भेटत नाही आणि ते लाईक जे असतात, लाईव्हला लाईक असतात, ते कोणाला जाणार. म्हणून यूट्यूब तो लाईव्ह ग्राह्य धरला जात नाही किंवा आपल्या चॅनलला त्याचा फटका बसू शकतो किंवा आपला नुकसान होऊ शकतो. आपण दिलेला वेळ 6 महिने 12 महिने यूट्यूबला तो पूर्णपणे वाया जाऊ शकतो. म्हणून काळजी घ्या. जॉईंट लाईव्ह घेणं अजिबात गरजेचं नाही आणि घेतली तर अशा गोष्टीला सामोरे जायला लागेल तुम्हाला की पुन्हा तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायला लागेल, शून्यातून अकाउंट चालू करायला लागेल. त्यामुळे सावधान राहा. कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या नाही करायच्या. खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत पण त्यामागे अनेक गोष्टी चे दुष्परिणाम पण भोगायला आपल्यालाच लागणार आहेत. म्हणून काळजी घ्या तुमच्या चॅनलची आणि कंटिन्यू करा. बाय. भेटू याच्यात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.